ना पाठिंबा द्यायचा ही एकच भावना आहे आणि याच भावनेने या अतिथी कक्षामध्ये आगमन झालेले सन्माननीय संतोष साहेब यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत। मायेची उपदार शाल या त्यांच्या रणरागिणी ज्या दोघी आहेत या जिजाऊंच्या लेकी आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया। पहा आज त्यांनाही चला मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू आहे त्यांचा मोबाईल पडलाय जर कोणाला मिळाला असेल तो त्यांच्यापर्यंत पोहोचवा प्लीज। मोबाईल कोणता आहे? विवोचा मोबाईल पडलाय। यस पहा खेळाचं भान ठेवा मित्रांनो आणि थोडंसं सहकार्य करा। विवोचा मोबाईल जर कोणाला सापडला तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचवा। आमचे खेळाडू आहेत मात्र या ठिकाणी संतोषदा आणि त्यांच्या सुकन्या आहेत त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया। संतोषदा आपण या ठिकाणी आलात आपले आम्ही सतोष आभारी आहोत ऋणी आहोत। आपण या स्पर्धेचा आणि या आयोजनाचा मान वाढवलात। चला दरम्यान आपण काही मान्यवर आहेत त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया। थँक्यू। चला महत्वपूर्ण मॅच आहे ANP लाईव्ह आमची सज्ज होईल आणि डीजे मास्टरला एक विनंती करेन एक सुमधुर संगीत होऊ द्या या खेळाडूंना एक उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण मिळू द्या। चला या शाहूवाडीचं एक गाणं वाजवा। थँक्यू। चला दोन्ही टीम यायचं आहे आता। चला दोन्ही टीम आपल्याला विनंती करतो की या दोन्ही टीम यायचं आपण। चला टीम्स आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेकडे न जाता VIP डायसकडे या। खूप चांगला खेळ राहिला आणि 4 दिवसाची स्पर्धा खरतर संपन्न झाली। अध्यक्ष प्रशांतभाऊ पाटील विद्यमान अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनी खूप मेहनत घेतली आणि आज त्यांना मेहनतीचं फळ मिळालं। दोन्ही टीम आपण यायचं लाईन मध्ये यायचं। दोन्ही टीम या आपण समोर यायचं। दोन्ही टीम कॅप्टन संघ मालक आणि संपूर्ण स्क्वॉड आपण सर्वांनी या। आणि त्यांचा या अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत शुभ सन्मान। या प्रशंसर या त्याचबरोबर करण जोशी गावचे युवा आणि एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आज सतत 4 दिवस ज्या व्यक्तिमत्वाने ही स्पर्धा यशस्वी पार काढण्यासाठी मेहनत घेतली तो आमचा विनोददादा पाटील डॉन यांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करूया। विनोददादा पाटील या आपलाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत। या विनोददादा पाटील या विनोददादा पाटील या करण जोशीचे सुपुत्र आहेत आणि त्यांचंही आगमन झालंय आणि त्यांचाही आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत शुभ सन्मान।
थोडासा वेळही होतो हेही पाहिलं गेलंय. प्रत्येक जण आता घड्याळाचा काटा पाहतोय. घड्याळाचा काटा नाही, आता मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा सन्मान करूया. तत्पूर्वी या अतिथी कक्षामध्ये आलेले सन्माननीय KN लाड अप्पासाहेब यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. या आयोजन कमिटी प्रशांत पाटील आणि सन्माननीय नाही सन्मान घ्यावा लागेल साहेब, 2च मिनिटात. चला या आयोजन कमिटी या. सन्माननीय रमेश बेले साहेब आपल्याला निवेदन आहे या. संतोष जाधव साहेब या. प्रशांत पाटील या. या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूया. सन्माननीय KN लाड साहेब अप्पा यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या अप्पा साहेब या. तदनंतर मात्र सन्माननीय PSI वसंत एडेकर साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. या मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ त्यांनाही या ठिकाणी दिलं जाईल. त्याचबरोबर नाद प्रशांत पाटील भाऊ तुमचा एकच शब्द अनब्रेकेबल ब्रँड चेंडू बॅटचा जोर. थँक्यू. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आम्ही पाहतोय. DY पाटील म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेले ते राजू नांगरे साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या नांगरे साहेब आपलाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने शिवसेना शाखा प्रमुख घनसोली सन्माननीय मारुती पाटील साहेब यांचाही आम्ही या अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करत आहोत. या मारुती पाटील साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर या मारुती पाटील साहेबांचा आपण करूया अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान. चला पुढील सन्मानाकडे जातोय. सन्माननीय मारुती पाटील साहेब यांचाही आपण या अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करूया. अतिशय जबरदस्त आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय. पुढील सन्मानाकडे आपण जातो आहोत. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत युवा उद्योजक सचिन शामराव पवार साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या पवार साहेब आपल्याही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. पुढील सन्मान सन्माननीय सचिन पवार साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. युवा उद्योजक आहेत आणि पवार साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान केलाय. तदनंतर मात्र समर्थ सिक्युरिटी सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे खऱ्या अर्थाने डायरेक्टर सन्माननीय श्री यशवंत पाटील साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. थँक्यू. पुढील सन्मानाकडे आपण वळूया. पुढील सन्मान आहे कोल्हापूर विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून ज्यांची वर्णी लागली आहे. एक जबरदस्त आणि एक शांत संयमी आणि तेवढंच आक्रमक व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने शिवसेना हे पक्ष घराघरापर्यंत पोहोचवणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय बाजीराव कळंत्र साहेब यांचाही या अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत तो शुभ सन्मान. द्या कळंत्रे साहेब आपलाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. कोल्हापूर विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून ज्यांची वर्णी आहे या बाजीराव कळंत्रे साहेब यांचाही आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. त्यानंतर मात्र आपण पुढील सन्मानाकडे जातोय. जाधव साहेब या आपल्याही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या जाधव साहेब आपल्याही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय.
थँक्यू. तर नंतर मात्र आता अंतिम या व्यासपीठावरती एक सन्मान राहिला या स्पर्धेसाठी. ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने मन भरून असं पारितोषिकांची वर्णी लावली ते आमचे युवा उद्योजक. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेलंय, फ्युचर ग्रीन फॅसिलिटी मॅनेजमेंट इंडिया लिमिटेड चे डायरेक्टर सन्माननीय चंद्रकांत चाळके साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अखंड शाहूवाडी तालुक्यासाठी ज्या चमचमती ट्रॉफी लागली आहे ना प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची, त्यांचा आम्ही या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान. या चंद्रकांत चाळके साहेबांचा आपण करूया अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान. धन्यवाद. अतिथी कक्षामध्ये असलेले सर्वच मान्यवर यांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान केलाय. आता मात्र काही सन्मान राहिले आहेत जे आमचे ऑफिशियल आहेत. जे आमचे ऑफिशियल पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये सातत्याने 4 दिवस यस, त्याचबरोबर आपण पाहिलं खऱ्या अर्थाने कांसावर्णा फाउंडेशनचे संस्थापक महाराष्ट्र राज्य सन्माननीय श्री दीपक दादा पाटील, खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असं डायनामिक व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय ते या ठिकाणी अनुपस्थित आहेत. मात्र त्यांचा सत्कार आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर कलंदर मोहम्मद कुरेशी यांचाही आम्ही या ठिकाणी विशेष करून आवर्जून त्यांचा उल्लेख करतोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय विनोद दादा चांदे यांचाही आम्ही विशेष करून या ठिकाणी शुभ सन्मान करू इच्छितोय. ते या ठिकाणी अनुपस्थित आहेत. मात्र त्यांच्या पश्चात खऱ्या अर्थाने पहा या स्पर्धेसाठी मित्रांनो दीपक गणपत पाटील दादा, खऱ्या अर्थाने कांसावर्णा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष आणि संस्थापक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1,11,111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे त्यांच्यासाठी. दीपक पाटील दादा, गोल्डन मॅन, कांसावर्णा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष. आणि तदनंतर मात्र पहा या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले रोख रक्कम 99,999 रुपयाचं कॅश प्राइज जे दिले गेले सन्माननीय सर्जेराव, खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता रोडलाईनचे सर्वे सर्वा सन्माननीय श्री सर्जेराव मांगडे शेठ यांचं या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. आणि तदनंतर मात्र या स्पर्धेसाठी अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग टेनिस बॉल प्रीमियर लीग साठी बाईक मालिकावीर म्हणून ज्याच्या माध्यमातून दिली गेली आहे ते आमचे सद्गुरू डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे सर्वे सर्व सन्माननीय श्री विनोदजी चांदे साहेब शेठ. आणि त्याचबरोबर द ग्रेट मराठा चे संघ मालक आणि एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व दीपक दादा खोत यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर पोलीस पाटील धनगरवाडी कलंदर मोहम्मद कुरेशी यांच्या माध्यमातून मालिकावीर साठी आम्हाला चमचमती एक बाईक मिळाली आहे. या सर्वच दात्यांचे आम्ही आभार मानतोय. आणि त्याचबरोबर अरविंद दादा माने संघ मालकास त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली बाईक त्यांचेही आम्ही आभार मानतोय. या सर्वच दात्यांचे आम्ही आभार मानतोय. त्यांच्या विना ही स्पर्धा नाहीये. मित्रांनो एकदा जोरदार या दात्यांसाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. टाळ्यांचा गजर येऊ द्या मित्रांनो. तुमच्यासाठी घेतलेली मेहनत आहे. आणि विशेष करून या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आमचे चाळके साहेब यांचेही आम्ही आभार मानू. त्याचबरोबर आमचे सर्वच अतिथी कक्षामध्ये पाहिलं तर बाजीराव कळंत्रे साहेब यांचाही आम्ही आभार मानू. आणि आता आमचे ऑफिशियल पंच यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. शशी महेर सर यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन. या शशी महेर सरांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर दत्ता महेर याही सरांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहेत. राजेश मडवी, श्रीकांत ठाकूर या सर्वच मान्यवरांचा आणि आमच्या ऑफिशियल पंचांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतो आहोत. या आमचे पंच, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण या. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने अखंड शाहूवाडी तालुका किंवा शाहूवाडी तालुक्यातील कोणतीही स्पर्धा असू द्या, ज्या स्पर्धेसाठी एका कॉलवरती हा व्यक्तिमत्व नेहमी हजर होतो, आपल्या ऑफिसला सुट्टी मारतो, तिथून मात्र चांगलं काम करण्याची प्रयत्न करतो. ते एक छोट्याशा वेळेमध्ये मोठं स्वप्न पाहिलेलं
खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुक्यातील युवा उद्योजक ANP लाईव्हचे सर्व अरुण दादा या आपल्या या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करू इच्छितोय आयोजन कमिटीच्या वतीने. मित्रांनो ANP लाईव्ह हे जर ब्रॉडकास्टिंग आवडलं असेल ना तर अरुण आल्यानंतर मात्र टाळ्यांचा गजर व्हायला काय हरकत आहे. आज क्लीन क्लिअरिटी आणि जबरदस्त असा लाईव्ह प्रक्षेपण ANP लाईव्ह च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. आणि शाहूवाडी तालुक्यातील कोतोली गावचे सुपुत्र आहेत. यस अरुण दादा या पहा आज इतक्या वर्ष त्यांच्या सोबत आहे आणि मुंबईमध्ये आज स्वप्न पाहिलं ते आज सत्यात उतरलंय. आज त्यांच्या ज्यावेळी तुम्ही रील्स पाहता ANP लाईव्हच्या सगळ्याधिक बेस्ट रील आणि अधिकच्या व्ह्यूज जर कुठल्या चॅनलला मिळत असतील ना तर ते ANP. थोड्याच वेळामध्ये मोठा पल्ला ANP लाईव्हने घेतलाय. त्यांचे आपण आभार मानूया. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आपण पाहतोय. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जो सन्मान आहे महत्वाचा सन्मान आहे. समालोचकाचा आरसा म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं गेलंय ते आमचे स्कोरर सुयश मोरे या सुयश या सुजल मोरे आणि पियुष कदम या दोघांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आज ऑनलाईन स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून केलं मित्रांनो. आता मात्र नवीन आमच्या समोर स्कोरर आलेत आणि त्यांनी मात्र फार सुंदर कामगिरी केली आहे या स्पर्धेच्या दरम्यान. या कदम साहेब या आपलंही स्वागत आहे. 2 स्कोरर आम्हाला पाहायला मिळाले. एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन असं दोन्ही स्कोरिंग केलंय. या कदम साहेब या कदम साहेबांचाही शुभ सन्मान करूया. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन कदम साहेबांचाही आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अतिशय सुमधुर असा आवाज ज्या माईक वरती आम्हाला पाहायला मिळाला ते आमचे डीजे महेश यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या आयोजकांना मी विनंती करेन डीजे महेश यांचाही करूया शुभ सन्मान. या किरण पाटील या किरण पाटील सर या आपल्याला स्टेजवरती विनंती आहे. आपणही या. थँक्यू. आता मात्र मित्रांनो पुढील सन्मानाकडे आम्ही वळतो आहोत. महत्वाचा सन्मान आहे मित्रांनो. आज या स्पर्धेमध्ये शनिवार आणि रविवार ज्या समालोचकांनी अखंड शाहूवाडी प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने उचलण्याचा प्रयत्न केलाय त्या समालोचकाला खऱ्या अर्थाने टाळ्यांचा हकदार आहे. तुमच्या टाळ्या त्या वाव देतोय. पहा जिथे तुम्हाला पाहायला मिळालं ना चांगल्या बोले कुहू हा डायलॉग ज्यांनी मात्र फेमस केला या स्पर्धेमध्ये ते आमचे रायगड पेंचे मालदनचे उमेश सावंत सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आणि त्यांचा आपण करूया या अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान. या उमेश सावंत सर या त्यांचा आपण करूया अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान. मायेची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जाईल. या तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आम्ही जात आहोत. त्याचबरोबर आणखी एक सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे. प्रशांत सर हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आणि सातत्याने अडचणींवरती मात करत असताना नेहमी योग्य ते मार्गदर्शन केलं. लारा दादा या आणि नेरूळ गावचे ग्रामस्थ खऱ्या अर्थाने या मैदानाच्या आजूबाजूला असलेले आमचे ग्रामस्थ मंडळ ग्रामीण विभागामधील हे सर्व गाववाले त्यांनाही विनंती आहे की आपणही या ग्रामस्थ मंडळ आपलाही या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करतोय. लारा दादा या माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणही या. आता थँक्यू मित्रांनो. आता अंतिम टप्प्याकडे आपण वळतो आहोत. मित्रांनो थोडंसं लक्ष द्या प्लीज. काही मान्यवर आपल्या समोर आले आहेत तुमच्यासाठी आले आहेत. इतरत्र जाऊ नका. चला मागच्या बाजूला आहेत त्यांना विनंती आहे पुढे या. मालिकावीर संघ मालक या सगळ्या बाबींची चर्चा राहिली आहे. चला या समोर या प्लीज. या बाजूला टीम मीटिंग चालू आहे. कृष्णदादा टीम आपली राहिली आहे. कृष्णदादा पडवळ प्रकाश दादा या. प्रकाश पाटील आपली टीम
विकास शिर्के सर आपली टीम त्या ठिकाणी आहे. या सर सर्व संघांनी इथे स्टेजवर हजर राहावे. तर बालो चेक. हॅलो. सन्माननीय रंगराव कळंत्रे साहेब या. रंगराव कळंत्रे साहेबांचा या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान घेतोय. घेऊ. चला आता मित्रांनो अंतिम टप्प्याकडे वळालोय. मित्रांनो ही स्पर्धा अखंड शाहूवाडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 हाय व्होल्टेज मुकाबले पाहायला मिळाले आहेत. प्रत्येकाला उचलून धरणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. मित्रांनो एकदा स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या स्पर्धेसाठी. भव्य दिव्य स्पर्धा आणि त्याचबरोबर मित्रांनो या स्पर्धेमध्ये 15 संघ मालक, या संघ मालकांचे आयकॉन चॉईस खेळाडू आणि त्यांच्या समोर असणारे सर्व खेळाडू यांच्या विना ही प्रीमियर लीग झाली नसती. या प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. थँक्यू. आता मात्र जाऊया अंतिमचे काही मार्गदर्शन आहे. तत्पूर्वी आपण या मार्गदर्शनाकडे वळणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय युवा उद्योजक सचिन पवार साहेब, मी यांना इन्व्हाइट करेन. साहेब आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष करून शुभेच्छा या आपल्या माध्यमातून दिल्या जातील. हे कोण आहे? विनर टीम कुठली आहे? विनर टीम कुठली आहे? विनर टीम सिद्धेश्वर स्पोर्ट्स. दोन्ही पण वारणा मानगावचे आहेत. सिद्धेश्वर स्पोर्ट्स एकाचं आणि एकाचं क्रिकेट क्लब. आज या ठिकाणी अखंड शाहूवाडी तालुका टेनिस बॉल प्रीमियर लीग 2026 हा अतिशय भव्य दिव्य सोहळा प्रशांत पाटील आणि त्यांच्या टीमनी आयोजित केला. आयोजन खूप इतकं सुंदर आहे. आताच कालपासून आपण बघतोय सर्वजण IPL हा महासंग्राम मुकाबला चालू झाला आहे. त्या पद्धतीनं त्या धर्तीवर IPLच्या अगोदर प्रशांत पाटील आणि अखंड शाहूवाडी तालुका टेनिस बॉल प्रीमियर लीग यांनी अतिशय उत्कृष्ट ही लीग या ठिकाणी संपन्न पाडली. आणि मला वाटतंय मी आतापर्यंत बऱ्याच अशा प्रकारच्या सामन्यांना किंवा अशा प्रकारच्या लीगना भेट दिली, पण इतकं उत्कृष्ट नियोजन आणि इतकी उत्कृष्ट भव्य दिव्य अशी या प्रकारे नियोजन हे मी कुठंच बघितलं नाही. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आज जे विनर आहेत आपले वारणा सिद्धेश्वर क्रिकेट क्लब आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव ह्या वारणेच्या वाघांनी दोन्हीनी पहिलं आणि दुसरं बक्षीस मिळवल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आपल्याला पुढील शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे आपण प्रशांत इथून पुढे सुद्धा अशा प्रकारे सामने भरवत राहाल. आणि या प्रकारे मी बघितलं बऱ्याच आपल्या उद्योजकांनी नवयुवकांनी याला उत्कृष्ट योगदान दिलं. त्यांनी सगळ्यांनी आपलं परीनं या ठिकाणी या सामन्याला सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो मी. कारण अशा सहभागांशिवाय, अशा योगदानांशिवाय असे सामने आणि अशा लीग पार पडत नाहीत. त्यामुळे प्रशांत पुढील आम्हालाही अशा प्रकारे कायम इन्व्हाइट करत राहा आणि आमचाही सहभाग घेत राहा. तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन करतो. नमस्कार. जय हिंद. थँक्यू साहेब. आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला पाहायला मिळालं आणि आपण खूप खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या. त्याचपूर्वी कमलेश भोसले सरांचा या ठिकाणी सन्मान राहिला आहे. या भोसले साहेब आपलाही या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करत आहोत. आणि त्याचबरोबर या प्रशांत पाटील साहेब या. धन्यवाद. तदनंतर मात्र आणखी एक सन्मान माझ्याकडून या ठिकाणी राहून गेलाय. तो सन्मान आम्ही या ठिकाणी घेऊ आणि तदनंतर मात्र पुढे येऊ. यस, महत्त्वपूर्ण हा सन्मान आहे. खऱ्या अर्थाने या असोसिएशनला आधार देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं ते आमचे सर्वांचेच लाडके आणि मी म्हणेन ना, एक देवाने सगळ्यांकडे गुण दिलेत
त्याच्यामधला देवगुण हा एक महत्वाचा आहे आणि तो देवगुण जर कोणाकडे दिला असेल ना तर आमचे आधारस्तंभ सन्माननीय रमेश बेले साहेब यांचा आपण या ठिकाणी करूया शुभ सन्मान. या बेले साहेब आम्ही आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतोय. रमेश बेले साहेब या आपला शुभ सन्मान या अतिथी कक्षामध्ये आम्ही करत आहोत. या रमेश बेले साहेब अतिशय जबरदस्त आणि साधा माणूस आहे. रमेश बेले साहेब या, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या, आपला शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. आलेत का? या रमेश बेले साहेब या. अतिशय जबरदस्त आणि नेहमी स्टेजच्या मागे उभं राहणारे व्यक्तिमत्व. मी मगाशी म्हटलं होतं ना, देवगुण जर कोणाकडे असेल ना तर तो आमचा रमेश बेले साहेबांकडे आहे आणि त्यांचा सन्मान मी सन्माननीय बाजीरावजी कळंत्रे साहेबांना आणि संपूर्ण व्यासपीठाला मी विनंती करेन की या व्यक्तिमत्वाचा आपण शुभ सन्मान करावा. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे साहेब. नेहमी या संपूर्ण टीमला आणि आयोजन कमिटीला सहकार्य केलंय. रमेशदा बेले यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. थँक्यू. आता मात्र काही मान्यवर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शनही मिळेल. मी विशेष करून या ठिकाणी आमंत्रित करेन सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख घनसोली मारुती पाटील साहेब. मी या ठिकाणी आपल्याला इन्व्हाइट करेन. आपल्या माध्यमातून आम्हाला थोडंसं मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून पहा. जय शिवराय. या ठिकाणी गेली 4 दिवसापासून अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने चाललेला हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचं काम या ठिकाणी आपल्या शाहूवाडीच्या जे आयोजक कमिटीने केलं त्यांचं तत्पूर्वी सर्वांचं खूप खूप मी अभिनंदन करतो. या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्याच एकाच गावच्या 2 टीम आमने सामने येऊन त्यांनी एका गावामध्येच त्यांनी 2 बक्षीस घेतली. खरोखर त्यांचंही त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी गेले 4 दिवस आपल्या क्रिकेटच्या सामन्याचे पंच किंवा आपल्या या ठिकाणी समालोचक या लोकांनी सुद्धा 4 दिवस या उन्हातानामध्ये खरोखर चांगल्या पद्धतीनं काम केलं. खरोखर आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानं हे कार्य पूर्ण पडतंय आणि आपण असंच आमच्या शाहूवाडी तालुक्याच्या बरोबर आपण असावं हेच आपल्याला सर्वांना मी हे करतो आणि मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण दिलेले मार्गदर्शन फार महत्त्वाचं होतं आणि आपण दिलेल्या शुभेच्छा नक्कीच प्रेमापोटी आम्ही स्वीकारलेल्या आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ट्रॉफी सौजन्य केले गेले ते फ्युचर ग्रीन ऑफ फॅसिलिटी मॅनेजमेंट इंडिया लिमिटेडचे डायरेक्टर. तुम्ही बोलल्यानंतर साहेब बोलतील. येस, थँक्यू. चला चाळके साहेब काही मनोगत व्यक्त करत नाही. मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक इन्व्हिटेशन आहे. साहेब मी आपल्याकडे येतो, मात्र हे इन्व्हिटेशन तितकंच महत्त्वाचं आहे. या व्यक्तिमत्वाचं प्रेम आहे ना हे शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक तरुणावरती आहे आणि अनेक वेळा आम्ही पाहिलंय आपल्यासोबतही त्यांनी फार सुंदररित्या काम केलेलं आहे. या व्यक्तिमत्वाकडे वळलं ना मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण आहे, आपल्या हक्काच्या माणसाचं निमंत्रण आहे. या स्पर्धेसाठी 1,11,111 रुपये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं गेलंय ना त्यांचा येणाऱ्या 5 तारखेला एक भव्य आणि दिव्य हा वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. सन्माननीय दीपक पाटील दादा यांचा आपण या ठिकाणी शुभ खऱ्या अर्थाने वाढदिवस सोहळा साजरा करणार आहोत. तुम्हा सर्व शाहूवाडी करातील तरुणांना आज मात्र त्यांच्याकडून एक ग्रँड इन्व्हिटेशन या ठिकाणी दिलं गेलंय. असं प्रशांतजी पाटील साहेब बरोबर आहे ना, त्यांच्या माध्यमातून हे इन्व्हिटेशन आहे. तुम्ही तिथे या, त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करा आणि त्यांच्या सोबत तुम्ही आनंद आणि त्यांचा हा आयुष्यात त्यांना भरपूर जगावा असे ईश्वरचरणी आपण शुभेच्छा देऊया आणि प्रशांत सर या व्यासपीठावरूनही आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आता सन्माननीय गोकुळजी अंधारे साहेब या ठिकाणी 2 शब्दाचं मार्गदर्शन करतील. या गोकुळजी अंधारे साहेबांना या ठिकाणी इन्व्हाइट करूया.
प्रथम मी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा आपल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व सर्वच थोर महान पुरुषांना प्रथम मी त्रिवार मानाचा मुजरा करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठवर विराजमान असलेले आजच्या अखंड शाहूवाडी प्रीमियर लीग 2026चे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे व्यासपीठवर उपस्थित सामाजिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रातील सर्वच मान्यवर, प्रथम मी अखंड शाहूवाडी प्रीमियर लीग 2026 अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व टीम असेल यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो. प्रशांत दादाचं दरवर्षी मला निवेदन आवडतं. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी प्रशांत दादा तुम्ही अतिउत्तम असं निवेदन केलंय. संयम, शांतता, करेक्ट कार्यक्रम आणि टप्प्यात आलं की कार्यक्रम प्रशांत दादा आपण करतातच. बोले तैसा झाले त्याची वंदवी पावले. माझी मी परिचय करून देतो. गेल्या 2 वर्षापासून मी आपल्या कार्यक्रमाला येत असतो. मी कांसावारणा फाउंडेशनचा युवा जिल्हाध्यक्ष अहिल्यानगरमध्ये काम करतो. दीपकदादा पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा येत्या 5 एप्रिलला आहे. काल आम्ही आलो होतो दीपकदादासोबत. आम्ही कालपासून पुण्याला होतो. आम्ही आमंत्रणासाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांना आम्ही आमंत्रण देण्यासाठी प्रत्यक्ष पुण्याला होतो. आज या कार्यक्रमासाठी मामा येणार होते पण त्यांना येणं शक्य नाही झालं. तर त्यांच्या वतीने मी सर्वच मान्यवरांना आणि विशेषतः खेळाडू ते तुमच्यासाठी कायम असतात, योगदान देतात. तुम्ही शब्द टाकले ते शब्द कधी खाली पडून देत नाही. त्यांच्या वतीने 5 एप्रिलच्या अभिष्टन चिंतन सोहळ्याचे मी आपल्याला आग्राचे निमंत्रण देतो आणि आपण वेळात वेळ काढून यावा. आणि व्यासपीठवरील सर्वच मान्यवरांना पण आग्राचे निमंत्रण. आणि खेळाडूंना मी विजेते खेळाडू असू आणि अपराजित विजेते खेळाडू असू सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी मागच्याच प्रीमियर लीगला बोललो होतो. माझी एक इच्छा आहे, आपले अखंड शाहूवाडी क्रिकेटचे मित्रपरिवार मी बघतोय किती वर्षापासून कष्ट करतात. माझी एक इच्छा आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो, आपल्या मुंबईतले DY पाटील असू किंवा वानखेडे स्टेडियम असू, या स्टेडियमवरती आपला एक तरी खेळाडू गेला पाहिजे. एवढं प्रामाणिक आपले मुलं कष्ट करतात. आणि मी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मी विनंती करेन, टीम मीटिंग जी मागे चालू आहे ना मित्रांनो, तुमच्यासाठी हे आयोजक आहेत ना, या आयोजकांनी परिश्रम घेतलेत. तुम्ही जिंकला असाल यामध्ये दुमत नाही. 4 दिवस तुम्ही मेहनत केली. आज याही माणसांचा बहुमूल्य असा वेळ, हा वेळ कधी कोण कोणासाठी देत नाही मित्रांनो. तुमच्या ज्या मीटिंग्स आहेत ना त्या कोपरा मीटिंग्स थांबवा मित्रांनो. आपलं नियोजन असेल हे समजून आपण या आयोजन कमिटीने फार महत्त्वाचं योगदान दिलंय. पहा, या चुकीच्या बाबी आहेत आणि हा पायंडा पाडताय ना, हा कदापि सहन केला जाणार नाहीये. आयोजन कमिटीने आम्हाला सक्त ताकीद दिली आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहा, हे मान्यवर आपल्यासाठी आलेत, यांचा सन्मान करा. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांत पाटील करुंगळे गावचे सुपुत्र, एक BMC ऑफिसर, यांनाही या ठिकाणी इन्व्हाइट करेन आणि आपणही 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. केवळ आणि केवळ अप्रतिम 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 अशीच याची एक गणना केली जाईल, असा हा तुमचं एक संयोजन आणि तुम्ही नियोजन जे केलेलं आहे त्याबद्दल एकदा नियोजकांचं जोरदार टाळ्यात तुम्ही अभिनंदन करा. आणि जिंकलेल्या संघाचं आणि द्वितीय क्रमांक संघाचं पण अभिनंदन. मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मी सांगू इच्छितो की एवढं अप्रतिम नियोजन आतापर्यंत मी बरेचसे असे सामने आणि हे बघायला गेलोय, पण एवढं चांगलं नियोजन मी आतापर्यंत बघितलेलं नाही. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आणि मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार.
आणि अशाच प्रकारे तुमचं नियोजन पुढे वाढत राहो. आणि हा जो खेळ आहे हा म्हणजे गाव खेड्यातून येऊन शहरापर्यंत पोहोचलेला आहे. तर आपल्यातलेच ही मित्रमंडळी किंवा हे आपले तरुण मुलं एक चांगल्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म यांना अवेलेबल होऊ दे, ह्या माध्यमातून हीच एक प्रार्थना करेल. धन्यवाद. साहेब, आपण जे मार्गदर्शन केलं ते आम्हाला फार महत्वाचं आहे. मात्र मित्रांनो, आज आता अंतिम व्यक्तिमत्वाकडे मी जाईन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल. खऱ्या अर्थाने शिवसेना हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचवलाय आणि कोल्हापूर विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय बाजीरावजी कळंत्रे साहेब यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्या माध्यमातून सक्तीचे कानही पिळा. साहेब, खेळाडू आपले आहेत आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन आपल्याकडे येणं फार गरजेचं आहे. यस, येतो आपल्याकडे. आजच्या अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित या अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केल्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे सहकारी मित्र प्रशांत पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय उत्कृष्ट मगापासून सर्वच मान्यवरांनी मार्गदर्शन करताना ते आवर्जून नमूद केलेलं आहे की अतिशय उत्कृष्ट अप्रतिम, म्हणजे त्या नियोजनाला शब्दच नाहीत. पण हे नियोजन जरी ह्या 4 दिवसामधलं हे जरी लोकांना दिसत असलं तरी त्यासाठी प्रशांत आणि प्रशांतची संपूर्ण टीम गेले महिनाभर ह्यासाठी राबत आहे, कष्ट घेत आहे, मेहनत घेत आहे. प्रशांत पाटलांचं शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा जरी ते आयोजित करत असल्या, खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक टुर्नामेंटला ते काहीतरी अतिशय चांगल्या पद्धतीने अशी सुधारणा करत नवीन नवीन कार्यक्रम हे घेत असतात. आणि आजचे हे अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगचं हे पहिलं वर्ष आहे. खूप छान पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं. शाहूवाडी सारख्या डोंगराळ भागातून वाड्या वस्त्यावरून आलेले आमचे सर्वच सहकारी जीवाभावाचे आमचे मावळे आज ह्या नेरूळ सारख्या ठिकाणी एकत्रित आणण्याचं काम प्रशांत पाटलांच्या रूपाने इथं झालेलं आहे. आणि क्रिकेट हा खेळ हा शिस्त संयम शिकवणारा हा खेळ आहे आणि ह्या खेळातून एक खेळाडू वृत्ती प्रत्येक मुलाच्या मध्ये जागृत होत असते आणि ते काम या अखंड शाहूवाडी तालुका प्रेमी असोसिएशनच्या तर्फे तुम्ही करताय. खरोखरच ते कौतुकास्पद आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती प्रशांत पाटलांनी सर्वच उद्योगपतींना गेल्या 4 दिवसापासून इथं निमंत्रित केलं. प्रत्येकाने आपल्या कामातून व्यवसायातून वेळ काढून इथं सगळेच उपस्थित राहिले आणि या शाहूवाडी तालुक्यातल्या वाडी वस्त्यावरच्या आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्याबद्दल त्या उद्योग क्षेत्रातल्या अधिकारी असलेल्या वेगवेगळ्या आमच्या मान्यवरांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आणि प्रशांत पाटलांच्या बरोबर प्रत्येक टुर्नामेंटसाठी आम्ही तन मन धन लावून त्यांच्या पाठीशी उभा असतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या या टुर्नामेंटमध्ये आजच्या या अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगचे विजेते आणि उपविजेते जरी दोन्हीही मानगावकर असले तरी खऱ्या अर्थानं इथं शाहूवाडी तालुका जिंकलेला आहे असं मी मानतो. सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब, आपण दिलेलं मार्गदर्शन आम्हाला फार महत्वाचं आहे आणि मोलाचं आहे. आणि आता मात्र मित्रांनो, या स्पर्धेच्या दिशेने आपण जात असताना एक महत्वपूर्ण सत्कार. साहेब, सर्वांचा सन्मान झाला, तुमचं मार्गदर्शनही ऐकलं. हे आयोजन सातत्याने एका दिवसाचं नाही आहे, 2 दिवसाचं नाही आहे, जवळजवळ 3 ते 4 महिने ज्या व्यक्तिमत्वाने या आयोजनासाठी धडपडला. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला एक आवर्जून इन्फॉर्मेशन देईन. मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन मी तुमच्याकडे देईन. खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं ना, कृष्णाजी पडवळ साहेब काल मला कानामध्ये पुटपुटले की साहेब या व्यक्तिमत्वाने एवढं योगदान दिलंय की या योगदानाबद्दल व्यक्तही करताना डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येईल. या व्यक्तिमत्वाचं 2 दिवसामध्ये साखरपुडा आहे. आता एकाचे 2 होणार आहेत, आता अधिकचा भार येणार आहे. मात्र तरीही शाहूवाडी करातील तरुणांसाठी झटणारे व्यक्तिमत्व. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भव्य आणि दिव्य झाली आणि मोठी झाली, त्याच्यामध्ये मोठा भाग घेणारा हा पठ्या
आणि खऱ्या अर्थाने तालीम मध्ये आलाय. नाव आहे प्रशांत पाटील. या पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपला इथे यथोचित शुभ सन्मान या युवा उद्योजकांच्या माध्यमातून आणि या संपूर्ण कमिटीच्या वतीने केला जाईल. या चला, या संपूर्ण कमिटी ही कमी नाही आहे, कमिटीने तितकंच योगदान दिलंय. या कमिटीचा या आपण या ठिकाणी शुभ सन्मान. मित्रांनो, टाळ्या व्हायला काय हरकत आहे. चला, संपूर्ण टीम. प्रशांत पाटील म्हटलं ना तर संपूर्ण टीम आहे. प्रशांत पाटील एकटा लढला नाहीये, तर प्रशांत पाटीलच्या पाठीमागे उभी असलेली ही टीम. मित्रांनो, आयोजन आवडलं असेल ना, नियोजन आवडलं असेल ना, तर एकदा या आयोजन कमिटीसाठी आणि संपूर्ण आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वा भाई वा, काय नियोजन केलंय प्रशांत पाटील आणि टीम. कडवे गावचा हा सितारा प्रशांत पाटील आज अध्यक्षमधून उदयास आला. अखंड शाहूवाडी तालुका. कळंत्रे साहेब असं म्हटलं होतं ना की जीवनाचं राड गडगं बाजूला सारायचं, एकत्र यायचं आणि एक वज्रबूट बांधायची. आज या संपूर्ण आयोजन कमिटीने जी वज्रमूठ बांधली आहे, खऱ्या अर्थाने आम्हाला अपेक्षा होती जी स्पर्धा भव्य आणि दिव्य होणार ना ती झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये मांदियाळी राहिली आहे ती मान्यवरांची. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सातत्याने मान्यवरांची रेलचेल ही आम्हाला पाहायला मिळाली आहे आणि आपण आलात आणि या स्पर्धेचे 4 चांद लावले आहेत. या सर्वांचंच आपण अभिनंदन करूया. मित्रांनो, या आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत आज चला, आता मात्र आपण बक्षीस वितरणाकडे जाऊया आणि उमेश सावंत सर माझ्या समेत जॉईंट होतील बक्षीस वितरणामध्ये. मैदानाच्या आतमध्ये या सगळ्या बाबी पाहायला मिळतील. चला टीम, आपण या जॉईंट व्हा. यस, तत्पूर्वी काही सन्मान राहिलेत. यस, सन्मान केला जाईल. सन्मान घेतोय. यस, उमेश सर एक मिनिट थांबा. त्याचबरोबर आमचे MD डॉक्टर खऱ्या अर्थाने संतोष जाधव हे व्यक्तिमत्व सातत्याने शांत आणि संयमी आहे. संतोषदा या, आपलाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या त्याचबरोबर अंकुश पाटील या, आपलाही सन्मान केला जाईल. या संतोषदा या. आयोजन कमिटीमध्ये युनिक केअरचे सर्व आहेत. एक उच्च शिक्षित डॉक्टर आहेत, MD डॉक्टर आहेत, आयुर्वेदामध्ये तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. संतोष जाधव. त्याचबरोबर मी पुढील सन्मानाकडेही इन्व्हाइट करेन. सन्माननीय संदीपजी घोलप यांनाही मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन. संदीप दादा या, आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर मी इन्व्हाइट करेन अंकुश पाटील सचिव यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर कृष्णा पडवळ, रवींद्र अडसूळ या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आम्ही शुभ सन्मान करतोय. या त्याचबरोबर प्रकाश कांबळे, सूरजभाई पाटील. सूरजदा या, सूरजदांनी जबरदस्त कामगिरी केली आहे, त्यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. सर्जेराव देसाई यांचाही सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सर्जेराव कांबळे यांचाही सन्मान केला जातोय. सचिन पाटील, प्रणित पाटील, त्याचबरोबर सुरेश पाटील, दीपक वारंग, प्रदीप कळंत्रे, संतोष नेर्लेकर, त्याचबरोबर विकास धामोणकड, अशोक पाटील, अक्षय पाटील या संपूर्ण आयोजन कमिटीचं आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. प्रकाश दादा या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. या सर्वच आयोजन कमिटीचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या सर्वांनी या, पटापट या, थोडीशी घाई करूया. आयोजन कमिटी, कोणतीही स्पर्धा आयोजन कमिटी शिवाय होत नाहीये. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आयोजन कमिटीसाठी. जबरदस्त असं नियोजन आणि आयोजन कमिटीने केलंय, त्यांचे आम्ही मानावे तेवढे आभार आहेत. चला, आता आपण पारितोषिकाकडे जाऊया, पारितोषिक वितरणाकडे जाऊया. आता मात्र उत्कंठा लागली आहे. अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये. हॅलो चेक. चला, आपण आणखीन एक मुख्य सन्मान राहिलाय खरं तर, ज्यांनी या
समालोचक स्पर्धेला समालोचक लाभतात आणि चांडी झालं का? चला आता मी महत्वाचा सन्मान घेणार आहोत. चणी या स्पर्धेला समालोचक म्हणून ज्यांनी 4 दिवस खरं लीड केलं आणि स्पर्धा ज्यांनी उचलून धरली आणि जेव्हा अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनची जेव्हा जेव्हा स्पर्धा असते आणि तेव्हा तेव्हा खरं तर समालोचन आपण ऐकत असतो आणि आज आपल्या शाहूवाडीकरांचा हक्काचा आवाज, आपल्या मातीतला आवाज, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र या शाहूवाडीमधून त्यांना पुरस्कृत केलं होतं. असे शैलेश जाधव सर यांचा इथे स्नेहपूर्वक सन्मान पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. जबरदस्त इथे आपण पाहिलं तर समालोचक, पहाडी आवाज आणि नेहमीच आपल्याला ज्यांचं महत्वपूर्ण योगदान राहत असतं या समालोचन क्षेत्रामध्ये आणि अगदी 2000 मला वाटतं 18 पासून केलेली सुरुवात आणि हा प्रवास अगदी खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि शैलेश जाधव तुम्हाला देखील समालोचक करण्यासाठी पुढे देखील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. बरोबर मी इन्व्हाइट करेन प्रकाश पाटील, मुंबई पोलीस. या प्रकाश दादा आपल्या या ठिकाणी एक सन्मान राहिलाय. या अशोक पाटील साहेब या आपल्या या ठिकाणी एक सन्मान राहिलाय. अशोक पाटील या. अशोक पाटील साहेब या आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान राहिलाय. चला या आमचे बॉडी बिल्डर सागर दादा या, ज्यांनी मात्र आज त्यांची टीम आहे. सागर दादा या अंगरक्षक म्हणून ते दाखल झाले होते या स्पर्धेमध्ये. सातत्याने 4 दिवस त्यांची टीम या ठिकाणी सुसज्ज झाली आहे. या अंगरक्षकांचाही आम्ही या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान. या सागर दादा या आपली टीम सोबत या. आयोजन कमिटीच्या वतीने हा शुभ सन्मान केला जातोय. थोडंसं पुढे या सागर दादा. थँक्यू. चला जाऊया आता मात्र प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. थोडीशी दिरंगाई झाली आहे. येस चला या प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे आपण वळूया. चला काही करूया प्लीज टीम. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा
सन्मान आपण या ठिकाणी देणार आहोत. चला थोडीशी घाई करा प्लीज, आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन द्या. येस, या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी पारितोषिक दिली त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि आता या स्पर्धेतल्या प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळतोय. या स्पर्धेमध्ये जबरदस्त अशी बायसिकल मिळवण्यासाठी ज्या खेळाडूने मात्र समर्पण दाखवलंय, या स्पर्धेतला अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 या पहिल्या पर्वातील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल हे पाहायला मिळेल. मात्र या मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने जबरदस्त कॅच कॅरी केल्यात, उमेश सर या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त अशा कॅच कॅरी करत असताना मित्रांनो कोण असेल या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट? एनी गेसेस? नाव येत नाहीये. विनायक पडवळ असं मागून कोणतरी उल्लेख करतंय. मात्र या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट संघाचं नाव आहे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स आणि बायसिकल मिळवणारा 9 कॅच घेणारा पठ्या नाव आहे प्रकाश पाटील. या मुंबई पोलीस पहा मैदानाच्या आतमध्ये फोर्स 1 हे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांना दिलं जाईल प्लेयर ऑफ द पहा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय सन्माननीय मारुतीदादा पाटील यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन. या शिवसेना शाखा प्रमुख घनसोली आणि त्यांच्या माध्यमातून प्रकाश पाटील यांना दिलं जाईल हे कॅश प्राइज. आणि पहा एक माफ करा या ठिकाणी सायकल दिली जाईल आणि एक चमचमती ट्रॉफी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाव आहे प्रकाश पाटील, गाव आहे वारणा मानगाव आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये फुल एन्जॉय मध्ये. आज मात्र एन्जॉय आणि आनंदाने सगळं काही त्याला मिळालंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या बाजूला आता चर्चा केली जाईल. यस तिथेच उभं राहायचंय. समोरच्या दिशेने कॅमेरा आहे. प्रकाश पाटील पहा टीव्ही स्क्रीनवरती, तिथेच थांबा काही हरकत नाहीये. प्रकाश दादा कशा भावना आहेत? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब समोर पाहिलं तरी चालेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब तुम्हाला मिळालाय. वाटलं होतं हा किताब मिळेल? मला असं वाटलं नव्हतं की हा क्षेत्ररक्षक हा मला किताब मिळेल, परंतु माझी जी टीम आहे त्या पूर्ण टीमचा एफर्ट आहे. ज्या पद्धतीनं बॉलरनं बॉलिंग टाकली आणि मी त्या कॅचेस पोझिशनला होतो मी, आणि पूर्ण टीमचा एकही कॅच मिस झाला नाही. आमच्यात जवळजवळ प्रत्येकानं आपला कॅच झाला. मला वाटते 9 की 10 कॅच झाले अंदाजे. पण जिथं जिथं मला कॅच वाटला मी तिथं 100% एफर्ट दिला आणि कॅच झेलला तो. आणि जी आमची 4थी मॅच झाली तिथं आम्हाला रन रेटसाठी समोरच्या टीमच्या विकेट काढणं लय महत्त्वाचं होतं. आम्ही तिथं सगळ्यांनी कोणीही कॅच झेलला. त्या मॅचमध्ये मी 4 कॅच झेलले होते आणि त्यांच्या 9 विकेट काढल्या होत्या आणि त्यांच्यामुळे आमचा रन रेट वाढला आणि आम्ही 5व्या पोझिशनला फिनिश केलं. दादा आज चांगल्या ठिकाणी तू कामाला आहेस, 4-1 मध्ये आहेस आणि चर्चा केली आता ही बायसिकल आहे. या बायसिकलचं काय काम करणार आणि कशा पद्धतीने याचा वापर करणार? माझा मुलगा खूप खुश होईल. मुलासाठी बायसिकल मुलासाठी डिसाईड केलेस, डेडिकेट केलेस. ऑल द बेस्ट प्रकाश दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा होते. हे आहेत प्रकाश पाटील, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा हा खेळाडू. थँक्यू सो मच. थँक्यू. येस काही मान्यवर आले, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूया. सन्माननीय अंकुशदा दळवी यांचंही आगमन झालंय. या अंकुशदा दळवी आपल्याला या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतोय. आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या अंकुशदा दळवी या आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला आला आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकलही मिळाली आहे. या अंकुशदा दळवी
हॅलो 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 थँक्यू थोडीशी घाई करतो, नक्कीच उशीर झालाय मलाही माहिती आहे, थोडीशी घाई करतो. शाहूवाडी प्रीमियर लीग मधला तो मोठा प्रोग्राम आहे. आता मात्र चला पुढील सन्मानाकडे आपण जातोय. उपसचिव रवींद्रदा अडसूळ यांचाही आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. या अंकुश पाटील यांचाही शुभ सन्मान करूया. या सचिव आहेत अंकुश पाटील आणि या अंकुशाचा आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. थँक्यू. आता मात्र पुढील सन्मान देण्यासाठी आपण आमंत्रित करूया सन्माननीय पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय आणि हे पारितोषिक देण्यासाठी युवा उद्योजक सन्माननीय समर्थ सिक्युरिटी सिस्टम इंडियाचे डायरेक्टर यशवंत पाटील साहेब यांना इन्व्हाइट करेन. या पाटील साहेब आपल्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेमध्ये अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग या पर्वामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी ज्या गोलंदाजाने केली आहे त्या गोलंदाजाचं नाव एनी गेसेस? अनुज. पहा आता क्रिकेटचा उपयोग झालाय वाटतं, मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला उल्लेख पाहायला मिळालाय. हो या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नाव आहे टीमचं श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स. सायकल घेऊन जातोय, 10 विकेट नावावरती कोरल्यात. नाव आहे अनुज पाटील. ठरलेत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या वय वर्ष 17. वा आता गोलंदाज हा ठरलाय फलंदाजासाठी खतरा. मैदानाच्या आतमध्ये अनुज पाटील हे नाव, 10 विकेट. आज मात्र त्याला खांद्यावरच घेऊन आल्यात. अनुज पाटीलकडे नजरा वळवल्या गेल्यात. अनुज माईक द्यायचंय. अनुज पाटील रायझिंग स्टार अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वा ऐकतानाच अंगावर काटा आलाय. काय सांगशील? तो काय नाही म्हणतो, मी काहीच सांगणार नाही. किती हुशार आहे बघा, त्याची सूत्र आहेत, तो लपून ठेवतोय, म्हणतो मी काहीच सांगणार नाही. मला चान्स दिला टीमनं, त्याबद्दल संघ मालकांचा आभार मानतो. सरांचा आमच्या गावाच्या टीममुळे पण मला इकडे यायला चान्स भेटला. गावाची टीम, गावाचं नाव घेतलंयस, घाबरू नकोस रे, मी काय ओरडणार नाही तुझ्यावरती. गावाचं टीम, गावाचं नाव घेतलंस. खऱ्या अर्थाने कुठल्या टीम मधून खेळतोस? साताळे स्पोर्ट्स निर्ले या टीम मधून तू खेळतोस. आज संघातील संघ मालकाने तुझ्यावरती विश्वास दाखवला, गोलंदाजी दिली, मात्र थोडंसं दडपण आलं होतं पहिल्यांदा प्रीमियर लीग खेळताना. हो. आणि आता मात्र येणाऱ्या तुझ्या टीम मधल्या खेळाडूंना काय सांगशील? कशी गोलंदाजी केली? आता किस्से होतील, संध्याकाळच्या सत्रामध्ये चर्चा होईल, काय सांगशील? आता तुझ्याकडे स्टोऱ्या आहेत. काय नाही, जास्त काही नाही सांगणार, प्रेशर हँडल करायला शिका एवढंच बोलेल. वा पहा, त्याने ओळखलंय, त्याने जाणलंय अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये रायझिंग स्टार बॉलर. त्याने सांगितलंय की प्रेशर हँडल करा. त्याला ओळख मिळाली आहे. कोणता खेळाडू होता रे ज्याच्यावरती तुला थोडंसं दडपण आलं होतं? कोणता फलंदाज? असं मला कुठलं वाटलं नाही की म्हणजे ज्याच्यावरती प्रेशर गेले मी. दडपण मी घेतच नाहीये. पहा, हे त्याने ओळखलंय, निर्धडपणे तो खेळलाय. नाव आहे अनुज पाटील आणि ठरलाय अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मधला बेस्ट बॉलर. थँक्यू. चला या अनुज, आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. चला पुढील सन्मानाकडे जाऊया आणि हा सन्मान देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय युवा उद्योजक सन्माननीय सचिन शामराव पवार साहेब. या साहेबांच्या माध्यमातून आपण हे पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने भल्या गोलंदाजांना पाणी पाजलंय, अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आणि या पहिल्या पर्वाचा बेस्ट बॅट्समन कोण ठरलाय? उत्कृष्ट फलंदाज. नाव येऊ द्या. उत्कृष्ट फलंदाज. एनी गेसेस? यस, नाव आलंय, कोणच उल्लेख घेत नाहीये. मात्र पहा, या स्पर्धेमध्ये
130 धावा कुटत असताना उत्कृष्ट फलंदाजीचा मानकरी ठरलाय. गाव आहे करण जोशी, टीम आहे श्री स्पोर्ट्स, खेळाडू आहे संतोष मुगदुम. या संतोष मुगदुम ठरलेत या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज खऱ्या अर्थाने शाहूवारीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये. या संतोषकडे माईक द्यायचा आहे प्लीज. संतोष सर थोडस दूरवर राहिलात तरी चालेल. संतोष सर थोडस हार्डलक, काय सांगाल? सर्वप्रथम मी माझ्या ऑनरचं आभार मानेन की त्यांनी मला खेळायची त्यांच्या टीममधून संधी दिली. आणि हे जे प्राईज आहे ते मी माझ्या रेसमध्ये जो बेस्ट चॉईस असेल वरती कोणी असो हे मी त्याला डेडिकेट करेन. बेस्ट चॉईस असेल त्याला तुम्ही जो कोणी वरती असेल त्याला. येस, हे तुमचं खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती आहे. तुम्ही नेहमी दाखवलेत की खेळाडूंना आम्ही प्राधान्य देऊ. मात्र आज अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आम्ही सातत्याने उल्लेख केला होता की संतोष मुगदुम बॅड फॉर्म मध्ये चाललाय. काय सांगशील याच्यावरती, तुझं काय उत्तर असेल? सर गेले 2 महिन्यापासून बॅट फॉर्म होता, पण लीगमध्ये बऱ्यापैकी परफॉर्मन्स झाला आहे. नाही असं नाही, फॉर्म हा होताच. पण असोसिएशनला पण विनंती आहे की काही रूल्स रेग्युलेशन आपण जे बनवतो त्याकडे पण थोडंसं लक्ष असावं. येस, रूल्स अँड रेग्युलेशन खेळाडू घडवण्यासाठी करत असतो. एखाद्या खेळाडूवरती दडपण येईल यामध्ये दुमत नाहीये, मात्र सगळ्यांसाठी तो निर्णय असेल यामध्ये दुमत नाहीये. यस, मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल. मात्र संतोष, एखादा गोलंदाज तुला पाहायला मिळाला होता ज्याच्यावरती तुला असं थोडंसं वाटलं की हा थोडासा डिफिकल्ट आहे गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना? हॅलो, फलंदाजी तर मी केली नाही, पण अनुजने मॅचच्या सिच्युएशनमध्ये चांगली गोलंदाजी केली. 6 बॉल मला वाटते फक्त 7 रन आले. वाईट 3 बॉल टाकून सुद्धा 3च रन दिले, त्यामध्ये आम्ही ती मॅच मार खाल्ला. दुसरं सांगेन की सर डेडिकेट करायचं रिझन एवढंच होतं की खेळाडूचं मनोबल कमी होऊ नये. कारण एवढी दिवसभर 4 दिवस सगळ्यांनी मेहनत घेतलेली असते, त्या मेहनतीचे चीज होणं गरजेचं असतं. आणि अशा काही गोष्टी घडल्या की थोडंसं मनोबल डाऊन होतं सर. येस, थँक्यू. नक्कीच संतोष, आपण दिलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधलं गेलंय. थँक्यू. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पाहायला मिळालंय. आता मात्र या स्पर्धेमध्ये उत्कंठा लागली होती. हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. प्रशांत सर या. हे पारितोषिक देण्यास हे हॅलो 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 हॅलो
सर्वप्रथम विजेता संघ आणि उपविजेता संघाचा दोघांचा अभिनंदन. आमच्या टीमचा परफॉर्मन्स चांगला होता सगळ्या मॅचेसला, परंतु शेवटला सेमीफायनलचा स्कोअर जरा जास्त होता. तरी विशालने चांगली बॅटिंग केली. त्याच्यासोबत आणखी एक बॅट्समॅनची गरज पाहिजे होती. एकट्या बॅट्समॅनवर आम्ही डिफेंड राहिलो, पण बॅड लक म्हणायचा, आम्ही हारलो सेमीफायनलला. ही स्पर्धा खेळताना तुम्ही सातत्याने म्हटलं की आम्हाला खूप आनंद झालाय, मात्र हे पारितोषिक पटकवलेत आणि हे पारितोषिक जर कोणाला डेडिकेट करायचं असेल तर कोणाला कराल? डेडिकेट कोणाला कराल? कोणाला देऊ शकाल जर तुम्हाला कोणाला द्यायचं असेल? हे पारितोषिक म्हणजे सेमीफायनलला महत्त्वाची वर टाकली होती अनुजने, कारण त्या मॅचमध्ये ती टीम वर आली मला वाटतंय असं. अनुजला डेडिकेटेड करू शकतो मी. यस, अनुजला डेडिकेट करतायत. मात्र आज घरी गेल्यानंतर मात्र घरचेही पाहतील की आज चांगला खेळ राहिलाय, घरचेही पाहतील आज कॅश प्राइजही जिंकलाय. त्यांच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट कसा राहिला होता तुम्हाला? प्रत्येक मॅचला फॅमिलीचा सपोर्ट असतो. एक मॅच जिंकल्यानंतर आनंद मेसेज कॉल ते चालूच असतात. सेमीफायनलला हारल्यानंतर मेसेज कॉल आलाच नाही कोणाचा. बॅड लक बोललेत, नेक्स्ट टाइम बेटर लक. गावावरून आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की हा मालिकावीरचा किताब तुम्ही पटकवाल? हा, आपला परफॉर्मन्स बेस्ट द्यायचा विचार होता माझा. मालिकावीर घेतोय का नाही घेतोय, पण टीमसाठी चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न होता. पण सेमीफायनल हारलो हे जरा अपयश झालंय आम्हाला, पण ठीक आहे. मित्रांनो, झालेल्या चुकाकडून तुम्ही शिकाल हीच अपेक्षा करू आणि तुम्हाला येणाऱ्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. तर हे होते या स्पर्धेतील अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मधले बेस्ट चॉईस मालिकावीर. येस, झहीर आपल्यासाठी या ठिकाणी बाजीराव दादा आले आहेत, त्यांच्या माध्यमातून क्लासमेट आहेत आणि आपल्या मित्रासाठी हा चांगला परफॉर्मन्स केला, मैत्री जोपासली गेली आहे. दादा, बाजीराव दादा असं म्हटलं त्यांना, बिकी तेरी दोस्ती तो सबसे पहले खरीदार हम होंगे, तू न जानता तेरी कीमत क्या होगी, मगर तुझे पाकर सबसे अमीर हम होंगे. हा श्रीमंत झालाय. चला आता मात्र पुढील पारितोषिकाकडे जाऊया. चला, उपविजेता संघ मालक, चला या ठिकाणी त्यांना मी इन्व्हाइट करतोय. विजयदादा अडसूळ आणि राजवीर दादा अडसूळ यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या विजयदादा अडसूळ आणि राजवीर दादा अडसूळ यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या उपविजेता संघांना देखील या ठिकाणी सन्मान आहे. मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करेन की कारण की हे उपविजेता संघाचे संघ मालक आहेत आणि यस, यस, या मालिकावीर खऱ्या अर्थाने हे पारितोषिक आम्ही देणार आहोत. मात्र संघ मालकांना प्राइज, उपविजेता संघ मालक यांना आपण बायसिकल देतोय आणि मी मान्यवरांना सर्वांनाच इन्व्हाइट करेन की आपण सर्वांनीच या 2 संघ मालकांना खऱ्या अर्थाने हे पारितोषिक देऊया. उपविजेता संघ मालक जो आहे ना, त्यांना ही बायसिकल दिली जाते. फोटो काढा, बघतो एक फोटो काढा. चला, फोटो सेशन केलं जाईल. थँक्यू दोन्ही संघ मालक यांचे आम्ही आभार मानतोय. आणि आता मात्र पुढील पारितोषिकाकडे जातोय. पुढील पारितोषिक देण्यासाठी विशेष करून कोल्हापूर विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय बाजीरावजी कळंत्रे साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ या सर्वांनाच आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. या स्पर्धेचा राजा, द किंग ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं, ज्या खेळाडूने मात्र या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं केलं, फलंदाजी चांगली केली आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीही चांगली केली, ऑल डिपार्टमेंट मध्ये जो सर्रास ठरलाय, या स्पर्धेचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय, हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही मान्यवरांना बोलवलंय. मात्र खेळाडूचं नाव एनी गेसेस, जो मालिकावीर बाईक जिंकणार आहे, एनी गेसेस? या बाजूला संतोष सरांचं नाव आहे. या बाजूला पहा, मैदानाच्या आतमध्ये
खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक दिली गेली आहे, सन्माननीय विनोददादा चांदे, त्याचबरोबर कलंदर मामोजी कुरेशी, दीपक खोत, या सर्वांचेच आम्ही आभार मानतोय. आणि मी आयोजन कमिटीला विनंती करतो की ती बाईक मुख्य स्टेजच्या दिशेने आणा. अरविंद दादा माने यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून यस खाली देणार आहोत आपण बाईक, चावीवरती देणार आहोत. पहा या स्पर्धेतला राजा, द किंग ऑफ द टुर्नामेंट, अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा मालिकावीर किताब जात आहे. टीम आहे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स आणि खेळाडूचं नाव आहे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडीचा बाहुबली, नाव आहे विकास शिर्के. जोरदार टाळ्या होऊ द्या. कोण आला रे, कोण आला? मुटकेश्वर स्पोर्ट्सचा बाहुबली आला, विकास शिर्के. चला लावा, पॉवर लावा बाहुबलीला. आता ही बाईक दिली जाते. वा, विकास शिर्के हे नाव मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालत आहे आज या स्पर्धेमध्ये. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा मालकरी ठरलाय विकास शिर्के बाहुबली, मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडीचा पठ्या आज या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब पटकावताना पाहायला मिळाला. वेल डन विकास शिर्के. वा भाई वा, विकास कडे नजरा वळवल्या गेल्यात. पहा आता बारही वाजतच राहिलाय. विकासकडे माईक द्यायचाय. विकास शिर्के हे नाव, विकास समोर उभं राहायचंय बाईक वरती. खऱ्या अर्थाने अनेक खेळाडू आपण पाहिले ना इंटरनॅशनल लेवलवरती बाईक्स आणि कार्स मिळत असतात, मात्र आता तालुक्यामध्येही बाईक्स आणि कार्स यायला लागल्यात. विनोदजी चांदे साहेब असतील, कलंदर महमद कुरेशी असतील, त्याचबरोबर दीपक दादा असतील आणि त्याचबरोबर अरविंदजी माने साहेबांनी ही बाईक पारितोषिक दिली आहे. विकास कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि खेळायला खूप मजा आली आणि अखंड शाहूवाडी तालुक्यामध्ये आपली प्रीमियर लीग 1 नंबर झाली आणि मालिकावीर ठरलोय. खूप आनंद झालाय. असं वाटतंय की पहिलीच बाईक आहे माझी, ही आठवणीत राहील आणि खूप मजा केली. आयुष्यातली पहिली बाईक? हो, म्हणजे जिंकलेली पहिली बाईक आहे. हे आपल्या टीममुळे जिंकलोय आणि संघ मालकाने विश्वास दावलाय, त्याच्यामुळे जिंकलोय. विकास, ही स्पर्धा जेव्हा अनाउन्समेंट झाली त्यावेळी कुठेतरी वाटलं होतं का मालिकावीरचा किताब मला मिळेल, असं स्वप्न पाहिलं होतंस का? या मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अनेक काळ क्रिकेट या खेळल्यास या मैदानावरती? हो, स्वप्न तर पाहिलेलं आणि जिंकण्याचं मनात ठरवलेलंच होतं आणि तसे एक झालं, एक भेटली बाईक आपल्या नावावरती पहिली आणि खूप छान वाटतं. घरी गेल्यावरती पहिली बाईक मिळाली. आता घरी तर खूप दिवाळी फटाकडे आता जोरात फटाकडे वाजत असतील, मात्र हे पारितोषिक घरी गेल्यानंतर आज पत्नी आहे गुडलक घेऊन आली आहे, काय सांगशील? खरंच खूप चांगलं वाटतंय की पत्नी आहे म्हणजे बायको तिची साथ आहे, खेळासाठी पाठवते, चांगलं वाटतंय आणि तिलाच घेऊन आता फिरविल मी बाईक. नाही, आम्हाला माहित आहे तिलाच घेऊन, आम्ही नाही म्हणत दुसरीला घेऊन फिरव, तिलाच घेऊन फिरव, मात्र आईलाही यामध्ये सहभागी कर. हो, नक्कीच नक्कीच गावाला घेऊन जाईल आणि आई आहेत, पप्पा आहेत, त्यांनाही घेऊन फिरेल. नक्कीच. आज दीपक लाड तुझा फार मोठा चाहता आहे,
त्याच्याबद्दल काय सांगशील? मला सातत्याने ते सांगितलं की सर विकास बघा, विकास आज माझे षटकार मारणार, विकास हे करणार, विकास ते करणार. एवढा विश्वास तुझ्या टीम मधला खेळाडू? कसं आहे, प्रत्येक टायमाला तो एक बॅकबोन म्हणून उभा राहतो आपल्या, म्हणजे भले तो आता एक लेजंड क्रिकेटर आहे, परंतु प्रत्येक सामन्यामध्ये तो मला सांगतो की कसं खेळायचं आहे, काय करायचं आहे, बाबा चांगलं खेळून दाखव, आपल्या गावाचं नाव मोठं कर, आणि चांगलं सांगतो. आज ही ट्रॉफी जिंकल्यानंतर मात्र संघ मालकांकडेही लक्ष वेधलं गेलंय, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगशील? कशा पद्धतीने तुला त्यांना इन्करेज केलंय? संघ मालकाचा काही विषयच नाही, म्हणजे आम्हाला काही कमीच पडू दिलं नाही. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जसं खेळायचं आहे तसं खेळा, फक्त आपल्याला जिंकायचं आहे, एवढं स्पिरिट ठेवायचं, आणि जिंकून दाखवलेलं आहे आम्ही. एक चांगलं वाटतं. येस, तुला खूप खूप शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. आणि येणाऱ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. आता मात्र अंतिम काही पारितोषिक राहिले आहेत, चला जाऊया. चला, या ठिकाणी आपण पाहतोय उपविजेता संघ, या ठिकाणी अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिला, रोख रक्कम 99,999 चा मानकरी. मैदानाच्या आतमध्ये जो संघ ठरलाय, ज्या संघाचे संघ मालक विजयदा अडसूळ आणि राजवीरदा अडसूळ यांचा संघ, या संघाचे नाव आहे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब. टीम, सर्व टीम येईल मुख्य व्यासपीठावरती. अंतिमचा उपविजेता संघ आपल्याला पाहायला मिळाला. मोस्ट वेलकम टीम. या टीम, या स्पर्धेमधील उपविजेता टीम, रोख रक्कम 99,999 चं कॅश प्राइज ज्या टीमने जिंकलंय, ती टीम विजेता, उपविजेता टीम आपल्याला पाहायला मिळाली श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब. या टीमला दिलं जात आहे एक जबरदस्त ट्रॉफी आणि रोख रक्कम 99,999 रुपयाचं कॅश प्राइज. संघ रनरअप राहिली आहेत उपविजेता टीम. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे टीमचं नाव आपण पाहिलंय, टीम श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब. या स्पर्धेमधली राहिली आहे रोख रक्कम 99,999 रुपयाचं कॅश प्राइज आणि ही चमचमती ट्रॉफी. बोला गणपती बाप्पा. अरे ज्योतिबाच्या नावानं, अरे सिद्धेश्वराच्या नावानं. अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग या अंतिमच्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ, जो संघ ठरलाय, या संघाला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मान्यवरांसमवेत मात्र हा फोटो सेशन केला जाईल. अरे बोला सिद्धेश्वराच्या नावानं, हरे हरे, अरे ज्योतिबाच्या नावानं. धन्यवाद टीम. संघ मालक, आपण आपली सायकल घेऊन जायचंय. आता मात्र या ठिकाणी एक पारितोषिक आहे. विनायक पडवळ, खऱ्या अर्थाने हा खेळाडू आहे तो स्टेट लेवलचा स्विमिंग चॅम्पियन आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या वडिलांसाठी विनिंग नॉक जी त्यांच्या टीमने केली आहे, त्यांच्या कर्णधारा पदासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. येस, थँक्यू विवान. आपल्या माध्यमातून आपल्या वडिलांना हे पारितोषिक दिलंय. मात्र या स्पर्धेतील संघ मालक, ज्या संघ मालकाने उघड्या डोळ्याने स्वप्न पाहिलं, ज्या संघ मालकाने 15-13 खेळाडू घेण्यासाठी मात्र जद्दोजहद केली, ऑक्शनच्या टेबल पासून त्या खेळाडूंपर्यंत घडवण्याचा प्रयत्न, आज मी म्हणेन ना खर्च किती केला असेल याला महत्व नाहीये, मात्र ज्या संघ मालकांनी प्रयत्न केले आणि ज्या संघ मालकाला मात्र ज्या टीमने एक जबरदस्त बाईक मिळवून दिली या स्पर्धेमध्ये, ते 2 संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ज्या संघ मालकांचा आम्ही नाव उल्लेखही करू, मात्र आपण थांबायचंय, आपण टीम सोबत यायचंय. उल्लेख केला जाईल या स्पर्धेतली चॅम्पियन, द राजा, द किंग जी टीम ठरली आहे
या स्पर्धेतली राजा टीम विजेता संघ रोख रक्कम 1,11,111चा मानकरी आणि या स्पर्धेची टायटल ट्रॉफी ज्यांना आम्ही पुरस्कृत केले सन्माननीय चाळके साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला दिलेले हे पारितोषिक आम्हाला पाहायला मिळालं आहे आणि एक चमचमती बाईक जे आम्हाला पाहायला मिळाले विनोदजी चांदे साहेब असतील, दीपक खोत असतील, त्याचबरोबर सन्माननीय कलंदर मोहम्मदजी कुरेशी असतील, माने साहेब असतील, यांचे आभार मानत असताना या स्पर्धेतला विजेता संघ आम्ही इन्व्हाइट करतोय टीम श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स ठरली आहे अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 ची चॅम्पियन. चला डीजे चॅम्पियन सॉन्ग लावायचं आहे. अभिनंदन टीम, अभिनंदन. मैदानाच्या आतमध्ये एक चमचमती बाईक संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले कृष्णा पडवळ आणि संतोष पडवळ हे बंधू. गणपती बाप्पा हरे हरे. अरे ज्योतिबाच्या नावानं, अरे सिद्धेश्वराच्या नावानं मोरया मोरया. चला संघ मालक येतील. यस संघ मालक कृष्णदादा पडवळ आणि संतोषदादा पडवळ यांच्याकडे जाऊया. संघ मालक चला एक फोटो सेशन घ्या मान्यवरांच्या समेत. थँक्यू. संघ मालकाकडे नजरा वळवल्या गेल्यात. संघ मालक या कृष्णा पडवळ आणि त्याचबरोबर संतोषदा पडवळ या दोन बंधूंकडे नजरा वळवल्या गेल्यात. संघ मालकांसाठी ही गाडी आहे. मान्यवरांना थोडासा उशीरही झालाय त्यामुळे आपण हा आवडता कार्यक्रम घेतलाय. थँक्यू सो मच. या कृष्णा पडवळ सर या आणि चला फोटो सेशन घेतलं जात आहे, लाईव्ह ला दाखवलं जात आहे. या यस कृष्ण या आपण थोडासा वार्तालाप करूया. कृष्णा पडवळ आणि संतोष पडवळ. संतोषदा या. संतोषदा यांच्याकडे नजरा भेटलेत. संतोषदा बाईक जिंकलेस, काय फिलिंग्स आहेत, कसं वाटतंय आज मुलग्याला बाईक वरती बसवलायस आणि एन्जॉय करतोयस? येस, खूपच छान एक्सपिरियन्स होता, फंटॅस्टिक. आणि माझी टीमच इतकी कोऑपरेटिव्ह होती. त्यांनी त्यांचा निर्णय, त्यांचे गेम प्लॅन्स हे प्रॉपर होते आणि इतका आनंद होतोय. राईट फ्रॉम चॉईस प्लेयर असू दे, आमचा कॅप्टन असू दे, विनायक असू दे, हा माझा सक्का भाऊ आहे आणि त्याच्याशिवाय क्रिकेटमध्ये मजा नाही आहे. म्हणून आम्ही त्याला कॅप्टन म्हणूनच घेतला होता आणि माहिती होतं की त्याच्यावर विश्वास होता की तो चांगलंच करेल आणि चांगला गेम प्लॅन बनवेल. त्याच्याबरोबर जो आयकॉन होता प्रकाश, अगेन तो कमालीचा प्लेयर आहे आणि एकदम फंटॅस्टिक. त्याचा पूर्ण करिअर ग्राफप्रमाणेच त्याचा स्पोर्ट्सचं पूर्ण करिअर बघितलं तर एकदम छान आहे. आणि इतकी कोऑपरेटिव्ह राईट फ्रॉम अनुज असू दे, कोणताही प्लेयर असू दे, फिल्डिंग असू दे, पुन्हा बॉलिंग असू दे, बॅटिंग असू दे, सगळ्यांनी तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच चुरशीनं ह्या पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्याच स्पिरिटनं गेम प्लॅननं ते कॉन्ट्रीब्यूट करत राहिले. सो मला सगळ्या टीमचं आणि सगळ्या टीम मेंबरचं, सगळ्या सपोर्ट मेंबरचं आणि सगळ्या आमच्या फॅन्सचं धन्यवाद करायचं आहे. त्याचप्रमाणे जेही बाकीचे प्लेयर्स आहेत त्यांचंही मला धन्यवाद करायचं, कारण त्यांनी आम्हाला इतका छान गेम दाखवला आणि त्याच्यामुळं आम्ही खूप काही शिकलो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हे आयोजन नियोजन
इतकं फंटॅस्टिक आहे आणि त्याचा आनंद मला दिसतोय. ह्या बाईकपेक्षा हे आयोजन आणि इथं पार्टिसिपेशन आम्हाला करायला मिळालं यातच जास्त आनंद आहे. आणि धन्यवाद आम्हाला ह्या पूर्ण चित्रामध्ये ठेवलं आणि खूप छान वाटतंय. ओव्हर टू कृष्णा. धन्यवाद. सर्वप्रथम अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट प्रीमियम लीग आणि ज्याच्यासाठी जी कमिटी मेंबर आहे त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद, कारण की त्यांनी मला संघमालक होण्यासाठी सपोर्ट केला आणि मला बॅक केलं. सेकंड, जी माझी टीम आहे त्यांचे शतशः ऋणी राहील मी, कारण की ही जी आठवण आहे ती माझ्यासाठी लाईफटाईम राहील. आणखीन मेन जो माझा बॅकबोन आहे तो माझा संघमालक, माझा भाऊ, माझा कर्ता, माझा विधाता पूर्ण म्हणजे संतोष पडवळ. कारण की छोट्या गोष्टीपासून ते पाणी असण्यापासून असून देईल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असून देईल की ह्या गोष्टी अशा कराव्या लागतात. खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. आणि माझा कॅप्टन जो विनायक पडवळ त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये मला सांगितलेलं की मी जे करतोय त्याच्याप्रमाणे सर्व काही ठीक होईल आणि ते आपण 101% आपण फर्स्ट विनरच असू, त्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही. तू फक्त शांत राहा आणि फक्त संयम ठेव, त्याच्यामुळे सर्व काही होईल. आणि शतशः आभारी आहे मेन म्हणजे प्रकाश आणि विकास शिर्के आणि जे माझे आयकॉन आणि चॉईस प्लेयर आहेत त्यांनी माझ्यासाठी जे काही केले त्याच्यामध्ये काहीही बोलण्यासारखं नाही आहे. कारण की असं आहे की विकास आणि प्रकाश यांनी मला सांगितलं होतं आणि विकासने मला कमिटमेंट केली होती, काहीही झालं तरी फर्स्ट प्राईज ही आपल्याकडेच राहील आणि फर्स्ट बाईकसुद्धा मालिकावीरची आपल्याकडेच राहील. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रकाश आणि विकास यांचे. सेकंडली, माझी जी टीम आहे, माझ्या टीममध्ये अनुज असेल, परत विकासदादा पिसाळ असतील, परत जे माझ्या टीममधले प्लेयर सर्व काही आहेत, विनोद असेल, विकासदादा कळंत्रे असतील, संदीपदादा असतील, जे काही सर्व प्लेयर आहेत त्यांनी मला प्रत्येक वेळी असं सांगितलेलं आहे की आपण कंटिन्यू मॅचमध्ये आहे, आपण मॅच सोडत नाही आहे आणि आपण 100% ह्या गोष्टीचे विनर राहू. त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि एवढं बोलून मी माझी सभा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. फार सुंदररित्या तुम्ही आपले भावना व्यक्त केल्यात आणि तुम्हाला येणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दोन्ही बंधूंना. आणि विनायक दादा तुलाही खूप खूप शुभेच्छा, तूही चांगला कॉलबॅक दिलास आपल्या टीमला. आणि मित्रांनो, ही स्पर्धा भव्य आणि दिव्य आपल्याला पाहायला मिळाली. पर्व क्रमांक पहिलं हे रुबाबदार पाहायला मिळालं, दमदार पाहायला मिळालं. मात्र आता रबर बॉल प्रीमियर लीगची उत्कंठा राहिली आहे. आणि पहा, या स्पर्धेच्या दरम्यान जर कोणाचा शुभ सन्मान सत्कार राहिला असेल तर आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून मात्र ही स्पर्धा इथे संपली असं आम्ही जाहीर करतो. शुभरात्री.